पूर्वसूचना दिली होती व पत्र व्यवहार बी केला होता की ह्या कागदपत्राची नाहरकत आणि PTRची कागदपत्राची फेरतपासणी करण्यात यावी. फेरतपासणी न करताच सहनिबंधक निबंधक चौधरी यांनी रजिस्ट्री केली. यामध्ये चौधरी साहेब यांनी पैशाची अफरातफर भरपूर केली. कारण की नगर परिषदेनं पत्र दिलं किंवा या मालमत्ता क्रमांक खरेदी खतला आल्यावर PTR व नाहरकत याची फेरतपासणी करण्यात यावी. पण यांनी फेरतपासणी न करताच रजिस्ट्री केली. यामध्ये आमचा संशय आहे की जे चौधरी साहेब आहेत त्यांनी याच्यामध्ये भरपूर पैशाची अफरातफर केलेली. काय हे जे कागदपत्र आहेत हे बनावट आढळून आल्याच्या नंतर शहर पोलीस स्टेशन निरीक्षक यांना गुन्हा दाखल करण्यासाठी सहनिबंधक साहेब हे गेलेले. आता समोर ज्यांनी ते जे खरेदी खत केलेलं आहे, ज्यांनी ही जागा दिलेली, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला चौधरी आणि जोहरी साहेब गेलेले. तिथं ते आता चालूच आहे त्यांची प्रोसिजर. आंदोलन आमचं बीडला राहणार आहे. आणि चौधरी जे आहेत त्यांनी बनावट कागदपत्राची पडताळणी न करताच रजिस्ट्री केली. नगर परिषदेने त्यांना मालमत्ता क्रमांक बी PTR दिली, नाहरकत बी दिली आणि लेखी दिलं होतं की ह्या मालमत्ता क्रमांकासंदर्भात खरेदी विक्रीची पडताळणी करावी कागदपत्राची. यांनी केली नाही. PTR देऊन त्यांनी खरेदी विक्री केली. होईल म्हणलं नाही, गुन्हा दाखल होईल. पण तुम्ही आज जे नगर परिषदेनं पत्र दिलंय का, त्या पत्रात सांगितलं आम्ही PTR बी दिली ती म्हणून. बरं झालं मग आणि की पुरावा हो. आणि त्या पत्रामध्ये त्यांना जे पत्र दिलं का त्याच्यात सोबत आज रोजीची PTR नाव ज्या PTR ते PTR देत आहोत म्हणून. टाकायचं सगळं. हो. FIR घेतात. बरं.